नमस्कार मैत्रिणींनो, आज करायची आहे भेळ। आज ओली भेळ करून खायची आहे। ओल्या भेळीची मजा काही औरच असते। मग ओल्या भेळीसाठी आपल्याला लागतात हिरवी चटणी म्हणजेच पुदिना हिरवी मिरचीची चटणी आणि एक गोड आंबट चटणी जी चिंच गुळाची चटणी। तर आता आपण सर्वात पहिले चिंच गुळ भिजत घालूया आणि खजुरही आपण त्यात टाकणार आहोत। तर सर्वात पहिले मी ही चिंच मार्केटमधून आणली आहे। हिला एका पाण्याने अशी हलकी धुवून घेते। अशी थोडीशी एका पाण्याने धुवून घेतली। आता आपण एका वाटक्यात चिंच टाकूयात। एक 8-10 खजूर घेतले आहे, बी काढून घेतले आहे। खजूरही आपण यात टाकून देऊया आणि यातच आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी गूळ। आणि आता वेळ कमी आहे, आजच भेळ खायची आहे, तर म्हटलं तर पटकनच मी एक 10 मिनिटासाठी आपल्याला याला गरम पाण्यात भिजवायचं आहे। आपल्याला वेळ असेल तर आपण याला आदल्या दिवशी चटणी करून ठेवू शकतो, नाहीतर मग गार पाण्यात भिजवलं तर 2-3 तास भिजवू शकतो। पण आता पटकन करायची म्हणून मी गरम पाण्यात भिजवते आहे। आणि त्यात चटणी टाकण्यासाठी मी जरा 4 बेडगी मिरची घेतली आहे, तिला पण आपण गरम पाण्यात भिजवून देऊया एक 15-20 मिनिटासाठी। आता आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया। त्यासाठी मी घेतला आहे थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, यात आपण टाकणार आहोत आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरची। मी 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे लसूण, थोडं अद्रक आणि थोडेसे जिरे हे पण आपण यात टाकून देऊया। एक पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे, एक पाव चमचा साधं मीठ टाकायचं आहे। यात आपण जरा एक लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि थोडंसं गार पाणी टाकून ही मिरची आता आपण वाटून घेऊया। चटणी आपली छान तयार झाली आहे। आता आपण एका भांड्यात काढून ठेवायची। आता आपण गोड चटणी करून घेऊया। मिरची घेऊन घेऊया मिक्सरच्या जारमध्ये। आणि हे पाणी आपण वापरू शकतो, दळताना लागेल त्यावेळेला हेच पाण्याचा वापर करायचा। हे दळताना आपण यात थोडंसं अद्रक घालायचं आहे, याच्याने खूप छान चव येते चटणीला। चटणी आपल्याला एक चाळणीने चाळून घ्यायची आहे। चाळणीने चाळून घेतल्याने चिंचेचा चोथाही निघून जातो आणि मिरचीचे दाणेही निघून जातात। सर्व आपण आता टाकून द्यायचे आहे। आपली चटणी छान तयार झाली आहे, पण आता हिला आपल्याला शिजवायचं पण आहे। हे आपल्याला आता गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आणि यात आपण टाकणार आहोत पाव चमचा काळं मीठ आणि अगदी पाव चमचा म्हणजे थोडंसं असं साधं मीठ। मिरची आपण टाकून दिली त्यामुळे मिरची पावडर टाकायची गरज नाही आहे। आणि त्याला छान शिजवून घ्यायचं, 1-2 उकळी करून घेऊया। चटणी छान शिजून गेली आहे, आता रंगही बदलला आहे तिचा। आता आपण गॅस बंद करून देऊया। चटणी छान शिजली म्हणजे गार झाल्यावर आपण हवाबंद डब्यात ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवली की महिनाभर चटणी अजिबात खराब होत नाही आणि चवही तशीच राहते। त्यामुळे चटणी छान शिजवून घ्यायची आहे। खूप सुंदर चटणी झाली आहे, अगदी परफेक्ट प्रमाणात आपण गूळ, चिंच आणि खजूर घेतली आहे, त्यामुळे कमी गोड तिखट असं काही नाही झालेली। आता चटणीला गार होऊ द्यायचं आहे। चटणी गार झाली आहे, डब्यात पण काढून घेतली आहे। आपली लाल चटणी, हिरवी चटणी दोघं चटणी तयार झाली आहेत। आता आपण भेळ करून घेऊया। एका पातेलीत आपण सर्वात पहिले घ्यायचं आहे मुरमुऱ्यांचा चिवडा। या चिवड्यात मी चिवडा घेते आहे कारण यात शेंगदाणे, डाळ्या, खोबरं, मक्याचे पोहे हे आहेत, त्यामुळे मी चिवडा घेते आहे। आणि चिवड्याची रेसिपी आपली ऑलरेडी चॅनलवर शेअर केली आहे मी, तुम्ही पाहू शकतात। तर मी 4 जणांसाठी भेळ बनवत आहे। चिवडा घ्यायचा आहे, थोडेसे पांढरे मुरमुरे घेऊ शकतात। आपण चटण्या फारच चटपटीत केल्या त्यामुळे नुसतं मुरमुऱ्यांची केली तरी चालेल। आता घालूयात फरसाण। आता यात आपल्याला टाकायचं आहे
कांदा, टमाटा, काकडी, कोथिंबीर आणि कैरी, ज्याने आपल्या भेळीला अप्रतिम अशी चव येणार आहे. आणि यावर टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा पिठी साखर, 1 चमचा दह्याची फोड, अगदी 1च चमचा घालायचा आहे. कारण की आपल्या चटण्या पण छान झालेल्या आहेत. आता पुदिना, हिरवी मिरची चटणी टाकूया. मी पहिले 4 चमचे टाकते. चिंच, गूळ, खजूरची चटणी टाकूया. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी अजून 1 चमचा हे टाकणार आहे, हिरवी चटणी आणि चिंच, गूळ, खजूरची चटणी पण. या चटण्या इतक्या छान असतात. आता आपण चटण्या केल्या आहेत तर आपण बऱ्याच पदार्थांसोबत वापरू शकतो. ह्या आपली ओली भेळ तयार झाली आहे. अप्रतिम आणि चविष्ट अशी भेळ तयार झाली आहे. खूपच छान. आजची भेळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ती मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. आपल्या भेळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.